आपण सध्या भंडाऱ्याच्या राजीव गांधी चौक परिसरात आहोत आणि इथे खरं पाहायला गेलं तर आपण बघू शकतो चोरी जे झालेली आहे दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात चोरीचे प्रमाण वाढलेले आहे। मध्यरात्री दरम्यान जवळपास भंडाऱ्यातील 12 दुकानांमध्ये चोरी झाली, तर शहापूर येथील 3, जवाहरनगर ठाणे येथील 3 आणि खरबी परिसरातील 2 ते 3 दुकानांची चोरी याच्यामध्ये झालेली आहे। आणि एकाच रात्री हे मोठ्या प्रमाणात जी आहे चोरी झाली आहे, त्यामुळं व्यापारी लोक असो दुकानदार असो त्यांच्यामध्ये कुठेतरी भीतीचे वातावरण पाहायला मिळते। खरं पाहायला गेलं तर पोलिसांची गस्त रात्रीला असते असे पोलीस सांगत असतात, मात्र तरी सुद्धा पोलिसांच्या नाकावर टिचून अशा प्रकारे जवळपास 15 ते 20 दुकानांच्या चोऱ्या झालेल्या आहेत। आणि आपल्याला बोलण्याकरिता काही व्यापारी आहेत, आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया। काय सांगाल दादा, नेमकं आपल्याला या चोरींचे प्रमाण वाढलेले आहेत आणि मध्यरात्री दरम्यान जवळपास 20 चोऱ्या झालेल्या आहेत, काय सांगाल आपण? यांना बघत राहाल तर दुकानामध्ये तुम्ही गॅप बघाल तर 12 ते 2 चे 3 च्या दरम्यान मध्ये हे चोरी झालेली आहे। आणि 4 वाजता जेवढे काही पोलीस भरतीवाले मुलं असतात ते रनिंगला जातात, फिरतात मॉर्निंगला, तर तुम्ही बघा आता पोलीस जे लोक आहेत त्यांना फक्त 2 तास द्यायचे होते, 12 ते 3 किंवा 12 ते 2, त्याच्यामध्ये ह्या लोकांनी 2 तासामध्ये सर्व दुकाने फोडली, पैसे काढले आणि ते निघून पण गेले। तिचा एक बाबा आहे सर्वांसाठी। आम्ही रात्रीला 10, 11, 12 वाजेपर्यंत जागत राहतो, पाहतो, लक्ष ठेवतो, परंतु तशा याच्यामध्ये नुसते 2 तासाची संधी साधून जर 20 दुकानं फुटले जात असतील तर ही नक्कीच चिंतेची बाब आहे। त्यावेळेला गस्त वाढवायची गरज आहे आणि एका वेळेला जर 15-20 दुकान जर एकाच तासामध्ये जर फुटत असतील, नक्कीच चिंतेची बाब आहे भंडारा शहरासाठी। नक्कीच खरं पाहायला गेलं तर अशा प्रकारच्या ज्या चोऱ्या वाढत आहेत आणि खरं पाहायला गेलं तर जवळपास 20 हून अधिक दुकानांच्या चोऱ्या झालेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जो आहे तो चोरून नेण्यात आलेला आहे। त्यामुळं व्यापारी वर्ग असो दुकानदार असो त्यांच्यामध्ये कुठेतरी भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे। पोलिसांचा बंदोबस्त वाढवावा व या व्यापाऱ्यांमध्ये असलेली भीती जी आहे ती दूर व्हावी अशी मागणी आता केली जात आहे। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।